लोभी कुत्र्याची गोष्ट. अरे, ही तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, हो की नाही? पण एक मिनिट थांबा. जर मी असं म्हटलं की या गोष्टीची खरी मजा, खरी गंमत तिच्या शेवटी मिळणाऱ्या बोधात नाहीये, तर ती आपल्याला जो प्रश्न विचारताय ना, त्यात आहे. तर चला तर मग आज आपण याच अगदी साध्या वाटणाऱ्या बोधकथेला जरा वेगळ्या नजरेने बघूया आणि गोष्ट सांगण्यामागची एक जबरदस्त पद्धत समजून घेऊया. ही आहे ती गोष्ट एका लहान मुलांच्या पुस्तकातली. वरवर पाहिलं तर अगदी सरळ साधी वाटते. पण जसजसं आपण या गोष्टीच्या आत जाऊ तसतसं आपल्या लक्षात येईल की ही किती हुशारीने तयार केली आहे. ही फक्त वाचण्यासाठी नाही तर आपल्याला तिच्यात सामील करून घेण्यासाठी बनवली आहे. आणि ती शेवटची रिकामी चौकट दिसतेय? हो, खरी जादू तर तिथेच लपलेली आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, मांडणी. बघा, प्रत्येक चांगल्या कथेची सुरुवात कुठून तरी व्हायलाच हवी. आपलं मुख्य पात्र कोण आहे, ते कुठल्या परिस्थितीत आहे आणि त्याला काय हवंय हे आपल्याला आधी कळायला हवं. हाच तर तो पाया आहे ज्यावर पुढची सगळी कथा उभी राहणार आहे. आणि हा आहे आपला हिरो, एक कुत्रा. त्याला काय हवंय? अगदी साधं आहे, खायला काहीतरी. या पहिल्या चौकटीत सगळं जग अगदी सोपं आहे. एक कुत्रा आहे आणि त्याला एक बक्षीस मिळालंय. मिशन एकदम क्लिअर आहे. आणि यश, त्याला ते मिळालं. खरं तर विचार केला तर गोष्ट इथेच संपू शकली असती, नाही का? कुत्रा खुश आहे, त्याची गरज भागली आहे. पण मग ती लोभाची बोधकथा कशी झाली असती? समाधानाचा हा जो क्षण आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. कारण इथूनच सगळं काही बिघडायला सुरुवात होणार आहे. आणि मग प्रवासाला सुरुवात होते. गोष्टीच्या भाषेत याला म्हणतात कथेतील वाढता संघर्ष, म्हणजे जिथे गोष्टी थोड्या गुंतागुंतीच्या होतात आणि तणाव वाढायला लागतो. आपल्या कुत्र्यासाठी हा प्रवास एका पुलावरून सुरू होतो. जरा या प्रवासाचा विचार करा. तो पक्की जमीन सोडून पाण्यावरच्या एका पुलावर पाऊल ठेवतोय. म्हणजे तो सुरक्षित जागेकडून एका अनिश्चिततेकडे चालला आहे. त्याचा प्रत्येक पाऊल त्याला एका निर्णायक क्षणाच्या जवळ घेऊन जातंय. तो मध्यबिंदू जिथे त्याला एक मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि हा आला तो क्षण, कथेचा परमोच्च बिंदू. ह्यालाच आपण क्लायमॅक्स म्हणतो. कथेला वळण देणारा क्षण. सगळी तयारी, सगळा तणाव ह्याच एका क्षणासाठी होता. इथून पुढे ही गोष्ट फक्त एका कुत्र्याची आणि भाकरीच्या तुकड्याची राहत नाही, तर ती त्याहून मोठ्या गोष्टीबद्दल बनते, म्हणजेच लोभ. तो खाली पाहतो आणि त्याला काहीतरी दिसतं. या क्षणी लक्षात घ्या, कुत्र्याकडे त्याला हवं असलेलं सर्व काही आहे. तो समाधानी आहे, सुरक्षित आहे. पण मग त्याला असं काहीतरी दिसतं जे त्याच्या डोक्यात एक वेगळंच बटन दाबतं. समाधान कुठल्या कुठे नाहीसं होतं आणि एक नवी इच्छा निर्माण होते. तर खरा प्रश्न हा आहे की त्याला काय दिसतंय असं त्याला वाटतंय. कारण तो जे पाहतोय ते खरं नाहीये. तो वास्तवाची एक वेगळीच विकृत आवृत्ती पाहतोय, जी त्याच्या मनात नुकत्याच जन्मलेल्या लोभाच्या चष्म्यातून तयार झालीय. आणि या इच्छेला एक नाव आहे, लोभ. ही फक्त भूक नाहीये आहे. ही अधिक मिळवण्याची तीव्र आणि स्वार्थी इच्छा आहे. गरजेपेक्षा जास्त मिळवण्याची. आपल्याकडे जे आहे त्यापेक्षाही जास्त मिळवण्याची. आणि हीच इच्छा त्याचा घात करणार आहे. बरं, आता हे जे काही घडतंय ना, ते जरा तोडून बघूया. म्हणजे बघा, वास्तव काय आहे? एक कुत्रा, एक बक्षीस आणि पाण्यामधलं एक साधंसं प्रतिबिंब, एवढंच. पण त्या कुत्र्याच्या डोक्यात काय सुरू आहे? त्याच्या मनातलं गणित पूर्णपणे वेगळं आहे. त्याला 2 कुत्रे दिसतायत, 2 बक्षिसं दिसतायत. आणि ते जे प्रतिबिंब आहे ना, तो त्याचा प्रतिस्पर्धी बनलाय. अचानक त्याच्या तोंडातला तुकडा त्याला कमी वाटायला लागलाय, कारण आता त्याला ते दुसरं बक्षीस जिंकायचंय. म्हणजे बघा, त्याने स्वतःसाठी एक शत्रू तयार केला आणि एक असं ध्येय तयार केलं जे खरं तर अस्तित्वातच नाहीये. आणि आता आपण त्या भागाकडे आलो आहोत जो या कथेला इतकं खास बनवतो. बहुतेक बोधकथा कशा असतात? त्या एका स्पष्ट बोधाने, एका शिकवणीने संपतात. पण ही एका रिकाम्या जागेवर संपते. पुढे काय होतं हे सांगण्याऐवजी लेखक जणू काही आपल्या हातातच पेन देतो. ही रिकामी चौकट आणि एक साधा प्रश्न, शेवटी काय घडले असेल ते सांगा. म्हणजे हा गोष्टीचा शेवट नाहीये, हे तर एक आमंत्रण आहे, आपल्याला गोष्टीत सामील होण्यासाठी दिलेलं आमंत्रण. आणि इथेच ही गोष्ट फक्त ऐकण्याची न राहता एक संवाद बनते. हे काही वाईट कथालेखन नाहीये. हे तर उत्कृष्ट शिक्षण आहे. बोध आपल्याला आयता देण्याऐवजी हा अपूर्ण शेवट आपल्याला तो स्वतः तयार करायला भाग पाडतो. तो आपल्याला निष्क्रिय वाचकातून सक्रिय सहभागी बनवतो. मग आपण विचार करायला लागतो की कुत्र्याने असं का केलं असेल आणि त्याचे परिणाम काय झाले असतील. हे सगळं या एका विचारावर येऊन थांबतं. सर्वात मोठे धडे दिले जात नाहीत, ते स्वतः शोधले जातात. लोभी असू नका असं थेट सांगण्याऐवजी ही कथा आपल्याला अशा ठिकाणी आणून सोडते जिथे आपण स्वतःच त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो.
आणि जो धडा आपण स्वतः शोधतो ना तो आपण कधीच विसरत नाही. आणि सरतेशेवटी लोभी कुत्र्याची ही गोष्ट आपल्याला एक असा प्रश्न विचारते जो बोधकथा आणि लहान मुलांच्या पुस्तकांच्या खूप पलीकडचा आहे. हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपल्याकडे जे आहे ते खरंच पुरेसं कधी असतं? कुत्र्याला त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब एक प्रतिस्पर्धी वाटलं, पण कदाचित ज्या खऱ्या प्रतिबिंबाचा आपल्याला विचार करायला हवा ते आपलंच आहे.